विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. 2047 मध्ये विकसित भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी तरुणाईचे कौशल्यपूर्ण परिश्रम आवश्यक आहेत असं मत नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे जनरल बी.सी. जोशी स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरू प्राध्यापक डॉ. पराग काळकर यावेळी उपस्थित होते. देशाच्या सागरी शक्तीचं महत्त्व सामान्य नागरिकांना समजेल त्यावेळी सागरी सामर्थ्य अधिक प्रभावशाली होईल असं अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यावेळी म्हणाले. युद्धनौका बांधणीच्या क्षेत्रात देश स्वावलंबी होणं महत्त्वाचं असून या माध्यमातून नवीन रोजगार निर्मितीही होणार असल्याचं ते म्हणाले. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये जाऊन समाधीचं दर्शन घेत पंचोपचार पूजा आणि आरती केली. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती आज रात्री 10 वाजता होणार असून त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे उद्या मुद्रित माध्यमात देखील जाहिराती प्रसिद्ध करू नका असं राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर 11 दिवसात 7,624 हरकती आल्या आहेत. यात सर्वाधिक म्हणजे 3,419 हरकती सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्या आहेत. या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. यात मतदारांची संख्या 35,51,000 आहे. महापालिकेच्या 41 पैकी 10 प्रभागांमध्ये 1 लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. म्हाडा पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेसह 15% एकात्मिक योजनेतील 4,186 घरांच्या सोडतीसाठी आतापर्यंत अनामत रकमेसह 2 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या घरांसाठी 2,47,098 जणांनी अर्ज भरला आहे. एका घरामागे 40हून अधिक अर्ज दाखल झाले असून हा प्रतिसाद चांगला असल्याचं पुणे म्हाडा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दुसऱ्या मुदतवाढीमुळे 11 डिसेंबरची सोडत आता कधी होणार हे अद्याप मंडळाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार पुण्याच्या माऊली टाकळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली. 51,000 रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 10 ते 14 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 71व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्ञान ग्रंथालय आणि माहिती नेटवर्किंगवरील 28व्या राष्ट्रीय अधिवेशनाचं म्हणजेच नॅकलिन 2025चं येत्या 3 ते 5 डिसेंबरला पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. या अधिवेशनासाठी देशभरातून 250 पेक्षा जास्त ग्रंथपाल आणि ग्रंथालय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. ग्रंथालयातील कृत्रिम बुद्धिमत्ता, तांत्रिक प्रगती, सार्वजनिक ग्रंथालयाची पुनर्रचना, डिजिटल युगातील वाचन संस्कृती, सायबर सुरक्षा आदी विषयांवर या परिषदेत तज्ज्ञांची व्याख्यानं आणि परिसंवाद होणार आहेत. उद्याचं जग केवळ एआय तंत्रावर नव्हे तर ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावरही चालेल असे विचार ज्येष्ठ लेखक आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पुण्यात व्यक्त केलं. MIT विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 30व्या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते. शिवाजी महाराजांना जिजाऊंनी विश्वशांतीची प्रेरणा दिली. त्यांच्यावर संतांच्या विचारांचा प्रभाव होता. शिवाजी महाराजांनी शक्ती, युक्ती आणि भक्तीच्या संगमातूनच स्वराज्य निर्माण केलं असं पाटील म्हणाले. पुणे महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा झाड तोडणाऱ्याला 1 लाख रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. झाडं तोडण्याबाबतच्या 1964च्या कायद्यात सुधारणा करणारी ही तरतूद लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र चेस सर्कल मान्यतेनं खुल्या गटाच्या बुद्धिबळ स्पर्धा आज पार पडल्या. स्पर्धेत समर कोरे, सर्वज्ञ बालगुडे, अविरेश चौहान, अर्णव कदम यांनी अनुक्रमे 7, 10, 15 आणि 20 वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावलं. विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आली. या स्पर्धेसाठी 80 शाळांमधून जवळपास 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही किमान तापमान 10 अंशांच्या आसपास राहण्याचा
पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.